नमस्कार मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्याला समजलेलं असतं की मंजू ही तात्यासाहेबांच्या गोडावर जाऊन तिने रेड टाकलेली असते। त्यामुळे सत्याला आता खूप राग आलेला असतो। तो आता मंजूला म्हणत असतो, काय हो वाघमारे, तुम्ही आज दिवसभर काय काय केला मला ना खरं खरं सांगायचं। आता असं विचारल्यानंतर मंजू म्हणते की सत्या काय बोलायचं आहे तुला, सरळ सरळ सांग ना। तर आता मंजू म्हणू लागते, तू काय बोलत आहेस तेच मला कळत नाही। तेव्हा आता सत्या एकदम ओरडतो, हे बघा वाघमारे, तुम्ही ना आज तात्यासाहेबांच्या गोडांवरती रेड टाकली होती। तात्यासाहेब तिथेच होते आणि त्यांना किती वाईट वाटलं असेल। तुम्ही तात्यासाहेबांची माफीसुद्धा मागितली होती, पण पुन्हा तुम्ही तीच चूक केला। मला तर असं वाटतंय की तुम्ही हे सगळं मुद्दामून करत आहात, तात्यासाहेबांवर तुमचा विश्वासच नाही आहे। तेव्हा आता मंजू म्हणू लागते, हे बघ सत्या, मला ना तशी टीप मिळाली होती म्हणूनच आम्ही रेड टाकली आणि मला माहीतसुद्धा नव्हतं की ते तात्यासाहेबांचं गोडाऊन आहे म्हणून, आणि माझं तर हे कर्तव्य आहे आणि मी ते सगळं करणारच। ते गोडाऊन तात्यासाहेबाचं आहे हे मला नंतर समजलं। आता सत्या म्हणू लागतो, मग तुम्ही तिथे रेड टाकायला गेलता, तुम्हाला काही मिळालं का? असं म्हटल्यानंतर मंजू म्हणते, नाही, तिथे काहीच मिळालं नाही। तेव्हा आता मंजू म्हणू लागते, पण सत्या, मला अजून पण असं वाटते की तात्यासाहेब आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत। आता हे बोलणं ऐकताच इकडे सत्याचा पारा चढतो। सत्या एकदम मंजूवर ओरडतो, बस बस वाघमारे बस, मला ना आता तात्यासाहेबांच्या विरोधात काहीसुद्धा ऐकायचं नाही आहे। तर आता असं म्हणून सत्य आता रागाने तिथून निघून जातो। तर इकडे मंजू आता विचारामध्ये पडते। त्यानंतर पुढे जण आता झोपलेले असतात। इकडे मंजू आता विचार करत असते की सत्या, घरामध्ये राशनसुद्धा नाही आहे आणि आपण दोघीही असं उपाशी झोपलो आहे आणि माझ्याकडे आत्ता पैसेसुद्धा नाही आहेत, मी तुला हे सांगू का? मग मंजू अजून थोडा विचार करते आणि म्हणते, आता सत्यांना रागात आहे, आता त्याच्याबरोबर काहीच बोलत नाही, उद्या बोलते। तर इकडे सत्यासुद्धा आता मनातल्या मनात म्हणत असतो की वाघमारे, तुम्ही ना असं का बरं करत आहात तात्यासाहेबांवर, उगाचच तुम्ही असं संशय का घेत आहात आणि तुमच्या या संशयाने आपल्या दोघांमध्ये खूप भांडणं होत आहेत। तुम्ही ना असं करू नका, असा विचार करून आता दोघेही झोपी जातात। त्यानंतर पुढे इकडे सकाळ झालेली असते। मंजू सत्या दोघेजण आता आपापलं आवरत असतात। मंजू आता किचनमध्ये येते। ती विचार करते की सत्याला आता जेवायला काय करून देऊ, घरामध्ये तर राशन नसतं, काहीच नसतं, मंजूने काहीच केलेलं नसतं। तेव्हा आता मंजू मुद्दामूनच मोकळा डबा घेते आणि बाहेर जाऊन ती आपल्या बॅगमध्ये तो डबा भरू लागते। तेव्हा आता सत्या पण एकटक तिच्याकडेच पाहत असतो आणि सत्या चालत असताना एकदम मंजूला धक्का लागतो आणि मंजूच्या हातातील तो डबा खाली पडतो। तर इकडे सत्या पण एकदम चकित होतो आणि म्हणतो की वाघमारे, हे काय मोकळा डबा? अहो, मला तर तुम्ही नाश्ता विचारला नाही, पण स्वतःसुद्धा असा मोकळा डबा घेऊन जात आहे, काय झालं सांगा? थांबा तुम्ही, मी आत्ता तुमच्यासाठी काहीतरी बनवून घेऊन येतो। असं म्हणून तो आता थेट किचनमध्ये जातो। इकडे मंजू त्याच्याकडेच बघत असते। सत्य आता आतमध्ये जाऊन सगळे डबे वगैरे चेक करतो। घरामध्ये जरासुद्धा धान्य नसतं, जरासुद्धा राशन नसतं। तर आता हे पाहून सत्या बाहेर येतो आणि विचारतो की वाघमारे, काय झालं हो? आतमध्ये जरासुद्धा काहीच नाही आहे, काहीच राशनसुद्धा नाही आहे आणि तुम्ही मला सांगितलंसुद्धा नाही, मी घेऊन आलो असतो ना। तेव्हा आता मंजू खाली बघते आणि म्हणते, आज घेऊन येते मी। असं म्हणून ती आता डबा खाली उचलत असते। सत्या मंजूला आता धरतो आणि म्हणतो की वाघमारे, खरं खरं सांगा, काय झाले? माझी शपथ आहे तुम्हाला। आता असं म्हटल्यानंतर जेवढा काही घडलेला प्रकार असतो, मंजूची आत्या घरामध्ये आलेली असते आणि तिने जबरदस्तीने मंजूच्या पगाराचे सगळे पैसे घेऊन ती आता गेलेली असते। आता हा सगळा घडलेला प्रकार ती आता सत्याला सांगते। तर इकडे सत्या म्हणतो, हे बघा वाघमारे, एवढं सगळं घडलं आणि तुम्ही मला सांगितलंसुद्धा नाही। तुम्ही आपल्या संसारासाठी एवढा विचार करत होता आणि मी उगाचच तुमच्यावर चिडलो, मला ना माफ करा आणि तुम्ही त्या आत्याचं टेन्शन घेऊ नका, त्याचं काहीतरी मी करतो। आता ना चला बाहेर जाऊन आपण काहीतरी खाऊया। आता असं म्हटल्यानंतर मंजू पण ठीक आहे असं म्हणते आणि आता दोघेजण ते बाहेर येतात। त्यानंतर पुढे आपण पाहतोय एका हॉटेलमध्ये मम्मी साहेब आता खुर्चीवरती बसलेली असते। तेवढ्यातच तिथे मंजूची आत्या आणि आत्तोबा आलेले असतात। खरं तर मम्मीनेच त्या दोघांना बोलवलेलं असतं। पुढे आता मम्मी साहेब म्हणते, थेट आता मुद्द्याचं बोलायचं। त्यानंतर आता मंजूची आत्या म्हणू लागते, तुम्ही मागील एकदा आम्हाला सांगितलं होतं ना की घर विकायला काढल्यानंतर ते मी विकत घेणार म्हणून। आम्ही ना तुमच्या या प्लॅनचा खूप विचार केला आणि असं ठरवलं आहे की आम्ही आमचं राहतं घर विकणार आहे तुम्हाला।
ते काय आहे ना, ती मंजी, तिची आई आणि तिची बहीण अमृता आहे ना, खूपच हवेत उडत आहेत. आणि एकदा का ते आता रस्त्यावर आल्या ना, त्यांना कळेल की ही रत्ना काय आहे. तेव्हा आता मम्मी साहेब त्यांना विचारते की घराची कागदपत्रे कुठे आहेत. आता असं म्हटल्यानंतर आत्तोबा त्यांच्याजवळचे पेपर्स तो आता मम्मी साहेबला देतो. मम्मी साहेब आता बघू लागते. इकडे आत्या हळूच आत्तोबाला म्हणू लागते, अहो हिला कळालं तर हे कागद खोटे आहेत म्हणून. तर आता आत्तोबा म्हणू लागतो, तिला कसं कळणार, आपल्याला कळालं नाही ना, हिला पण काहीच कळणार नाही, तू ना जरा शांत बस. आता असं म्हटल्यानंतर इकडे मम्मी साहेब ते कागदपत्र नीट आता बघू लागते आणि थोड्या वेळाने ती कागदपत्र ती फाडते आणि आत्याच्या तोंडावरती फेकून देते. आणि मग इकडे आत्या आता चिडते, तुला घर घ्यायचं नसेल तर राहू दे, पण तू ही कागद का फाडलीस बरं. आता असं म्हटल्यानंतर मम्मी साहेब म्हणते, एक अगं हे फुकटे, कागदपत्र डुप्लिकेट करायला पण अक्कल लागते आणि तुझ्याकडे तीसुद्धा नाही आहे. मला माहिती आहे की तुझ्याकडे जरासुद्धा पैसे नाही आहेत, पण तुझ्याकडे अक्कलसुद्धा नाही आहेत. डुप्लिकेट कागदपत्र मी तुला करून देते, तुम्ही फक्त त्या मंजीच्या आईची त्याच्यावर सही घ्या आणि ती कागदपत्रे मला आणून द्या. मी सगळं तुमचं काम करून देते आणि पैशाची काहीच टेन्शन घेऊ नका. तू जेवढं पैसे म्हणत आहेस ना त्याच्या डबल देते, पण ते घर मी विकत घेणार आहे. आता असं म्हटल्यानंतर आता निघा, तुम्ही कामाला लागा, असं मम्मीसाहेब त्यांना सांगते. तर इकडे आत्तोबा आता तिथून निघून जाते. तर इकडे मम्मीसाहेब आता मनातल्या मनात म्हणते की आत्ता त्या नेबळटला कळेल की ही माया सुर्वे काय आहे ते. त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे पाहतोय. तर आता पुढे इकडे मंजू आपल्या खुर्चीवरती बसलेली असते. भारती मावशी तिथे आलेली असते. मंजू आता विचार करत असते. भारती आता विचारू लागते की मंजू आज काय झालं, काय विचार करत आहेस. आता मंजू म्हणते की काही नाही असंच. तेव्हा आता मंजू विचार करत असते. भारती मावशी म्हणते की मंजू खरं खरं सांग, काय एवढं विचार करतेस, नेमकं काय झाले. तेव्हा आता मंजू म्हणू लागते आणि सकाळी जे काही घडलेलं असतं ते सगळं आता मंजू भारती मावशीला सांगून टाकते. तर इकडे भारती मावशी लगेच आपल्या पर्समधून थोडे पैसे काढते आणि ती आता मंजूकडे देऊ लागते. तर आता मंजू म्हणू लागते, नको भारती मावशी नको, मी काहीतरी करेन मॅनेज, मी सत्याला पण सांगितलं आहे, आम्ही काहीतरी मॅनेज करतो, तुम्ही ना एवढी काळजी करू नका. आता असं म्हटल्यानंतर भारती पण म्हणू लागते, अगं तू एक संसारी बाई आहेस आणि मला माहिती आहे ना की आपल्याला पैसे लागतात, घरामध्ये किराणा नाही आहे ना, तू हे पैसे घे आणि मला नंतर दे. तेव्हा मंजू काही ऐकत नाही आणि आता म्हणू लागते की आम्ही काहीतरी मॅनेज करतो. आता हे भारती मावशीचं आणि मंजूचं बोलणं ऐकून तिकडे जाधव साहेब येतात. जाधव साहेब आता आपल्या खिशातून पैसे काढतात आणि ते आता मंजूला देऊ लागतात. मंजू पण आता जाधव साहेबांचे पैसे घेत नाही आणि मी ना करते जाधव साहेब काहीतरी मॅनेज, तुम्ही एवढं माझ्यासाठी मदत करताय तेच माझ्यासाठी खूप आहे. पण मी सत्याला सांगितलं आहे, सत्या काहीतरी मॅनेज करणार आहे आणि मला काही अडचण आलीच तर मी तुम्हाला कळवते. तेव्हा असं म्हटल्यानंतर बरं ठीक आहे असं म्हणून आता जाधवसाहेब तिथून निघून जातात. तर इकडे मंजू आता विचारात पडलेली असते. तर मित्रांनो आता पुढे आपण पाहतोय सत्या आणि बलमा एका किराणा दुकानाच्या समोर येऊन थांबतात. सत्याला आता राशन घ्यायचं असतं. तेव्हा आता सत्याला पाहून तो दुकानदार हळूच आता पंकजला फोन लावतो आणि म्हणतो की तुमचा तो कार्यकर्ता आहे ना, तो आता दुकानामध्ये आला आहे, काय करू, याला सामान देऊ का नको. तर इकडे पंकज आता काय म्हणतो बघा की तो आलाय ना त्याच्याकडून पैसे घे आणि डबल रेट लाव. आता असं म्हटल्यानंतर तो फोन कट करतो. सत्य आता बाजाराची चिठ्ठी त्या दुकानदाराला देतो आणि दुकानदार आता सगळं बाजार काढू लागतो. तेव्हा आता दुकानदार मुद्दामूनच जास्त पैसे लावून त्याला सांगतो की तुमचे 4,000 रुपये झाले. सत्य आता आपलं पाकिट काढतो आणि बघतो तर काय, पाकिटामध्ये पैसेच नसतात. तिकडे बलमा आता पैसे देण्याचा प्रयत्न करत असतो की सत्या म्हणतो, बलमा तू राहू दे दादा, आत्ता ना माझ्याकडे पैसे नाही आहेत, सॉरी, मी थोडं नंतर येतो, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. तर आता सत्या तोच विचार करत असतो. तो आता आपल्या पक्ष कार्यालयामध्ये येतो
सत्या आपल्या केबिनमध्ये येतो, खुर्चीवरती बसतो आणि तो आता या सगळ्याचाच विचार करत असतो. तो आता मनातल्या मनात म्हणतो की पहिला मी त्या घरामध्ये होतो आणि तेव्हा मी एवढा विचार केलासुद्धा नव्हता, पण आता माझा वेगळा संसार आहे, वेगळं घर आहे आणि मला ना आता काहीतरी करून बाजार हा घरी न्यावाच लागेल. आता माझा संसार आहे, मला ना थोडे पैसे साठवावे लागतील, कारण संसारासाठी पैसे पण खूप महत्त्वाचे आहेत. आता सत्या या सगळ्याचाच विचार करत असतो. तेवढ्यातच एक माणूस तिथे आपली बॅग घेऊन आलेला असतो. खरं तर तो एक बिल्डर असतो. तो आता आतमध्ये येतो आणि सत्या त्याच्याकडेच पाहू लागतो. तेव्हा तो बिल्डर आता म्हणू लागतो, मला ओळखलं का? मी पूजेच्या दिवशी तुमच्या घरी आलो होतो. तुम्ही आम्हाला त्या दिवशी प्रसादसुद्धा दिला होता आणि आज आम्ही तुमच्यासाठी प्रसाद आणला आहे, असं म्हणून तो आता बिल्डर आपल्या हातातील बॅग उघडतो आणि त्यामध्ये खूप सारे पैसे असतात. ती बॅग सत्याच्या समोर तो ठेवतो. सत्य आता एकटक त्या पैशांकडेच पाहत असतो आणि तो बिल्डर आता म्हणू लागतो, हे बघा, आमचं ना एकच काम आहे, ते तुम्ही काम केलं ना, तुम्हाला ह्याच्यापेक्षा दुप्पट पैसे मिळतील आणि जिथे आमची साईट आहे ना तिथे तुम्हाला घरसुद्धा मिळवून देईन. फक्त तुम्ही ना आमचं एक काम करायचं आहे. आम्ही जी साईट आत्ता उभा करत आहोत तिथे आम्हाला लाईटची आणि पाण्याची सुविधा लवकरात लवकर करून द्यायची आहे. आता सत्या एकटक त्या पैशांकडेच पाहत असतो. घरामध्ये राशन नसतं. सत्यालासुद्धा पैशाची खूप गरज असते. आता सत्या त्या पैशांना हात लावतो, तर इकडे त्या बिल्डरला वाटतं की हा आता पैसे घेतो. तर तो बिल्डर आता गाल्यातल्या गाल्यात हसू लागतो. तेवढ्यातच सत्या ते पैशाची बॅग उचलतो आणि त्या बिल्डरच्या तोंडावरती फेकून देतो आणि तो सत्या आता म्हणू लागतो की तुझी हिंमत कशी झाली रे मला लाच द्यायची. तेव्हा आता तो बिल्डर म्हणू लागतो, हे जर तुम्हाला कमी वाटत असेल तर आम्ही तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊ. तुम्ही ना बोला, फक्त आकडा बोला, किंमत काय आहे तुमची बोला. आता असं म्हटल्यानंतर सत्या खूपच चिडून जातो. तुला ना पाणी आणि लाईट पाहिजे असेल तर ती लिगल पद्धतीनेच मिळेल तुला, अशी लाच देऊन मिळणार नाही. तुझं अवैध काहीतरी काम असेल तर तुला कधीच मिळणार नाही आणि मला विकत घ्यायचा तू प्रयत्नसुद्धा करू नकोस. मी अजून मान विकलेला नाही. आता असं म्हटल्यानंतर तो बिल्डर म्हणू लागतो, हे बघा, सगळ्यांचीच किंमत असते. जगात कोणी आहे सगळ्यांची एक किंमत असते. तुम्ही फक्त किंमत बोला. सत्य आता काही ऐकत नसतो. तेव्हा तो बिल्डर म्हणतो, हे बघा, तुम्ही राजकारणात आहे आणि एवढा ताटपणा कधीही चांगला नसतो. माणसाने सौम्य राहावं. तेव्हा सत्या एकदम चिडून जातो. तुला काय म्हणायचं आहे ते म्हण, पण आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. असं म्हटल्यानंतर तो आता बिल्डर तिथून निघून जातो. तर सत्य आता खूपच चिडलेला असतो. बलमा आता सत्याला शांत करतो. येणाऱ्या पुढील भागामध्ये प्रभाकर मंजूला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. मंजू आणि प्रभाकर आता बाहेर बेंचवरती बसलेले असतात आणि प्रभाकर आता म्हणत असतो की मंजू, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. माया आहे ना तुझ्या विरोधात, तुझ्या आणि सत्याच्या विरोधात काहीतरी आता मोठं कटकारस्थान करणार आहे. ती तुम्हाला आता घरामधून बाहेर काढूनसुद्धा तिचा मन भरलेलं नाही. ती तुमच्या विरोधात काहीतरी आता मोठं करणार आहे. तेव्हा आता मंजू म्हणू लागते की पप्पा तुम्हाला काय म्हणायचं आहे? मम्मी साहेब आता काय करणार आहे पुन्हा नवीन? तेव्हा असं म्हटल्यानंतर प्रभाकर आता सांगू लागतो की तुमचं ते राहतं घर आहे ना ते मम्मी साहेब म्हणजेच माया विकत घेणार आहे. आता हे ऐकून मंजूच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर पुढे आपण पाहतोय इकडे मंजू आता रडत रडत सत्याला सांगत असते की मम्मी साहेब आमचं जे राहतं घर आहे मम्मीचं अमृताचं ते आता मम्मी साहेब विकत घेणार आहे म्हणा आणि ही बातमी मला माझ्या कानावर आली आहे. आता हे ऐकून इकडे सत्यासुद्धा खूपच रागावलेला असतो. तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये सत्य आता पुढे काय करतो हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील अपडेट्स पुढील एपिसोडचे सगळे रिव्ह्यूज जर तुम्हाला ऐकायचे असेल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.